झाली आनंदाची छान सुखाची सकाळ, झाली आनंदाची छान सुखाची सकाळ। बाळा रमेश, आज तुझ्या आईच्या गोळ्या घेऊन ये रे बाबा तेवढ्या। रमेश, जेवणाचा डबा घेऊन जा, नाहीतर विसरशील। आई, आता मी लहान नाही ग विसरायला। आणि हो, तुमच्यासोबत आज मला महत्वाचं बोलायचं आहे। ठीक आहे बाबा। अरे पण जरा तो माझा बटवा बघ कुठं दिसतोय का? काय बाबा तुमचं हे रोजचीच आहे कमाल। एक तर आधी जायची घाई आणि तुमची हे असली घाई। चुकलं र त्यांचं, माफ कर त्यांना। तुला कामाला जायचं ना व, जा, उशीर होईल। हॅलो, हा रमेश, काय झालं रे? आपलं लग्न झाल्यावर तुझे आई बाबा नको आहेत मला आपल्यात। हो ग, बोलतो मी आज, मला टाइम दे थोडा। ठीक आहे, घे टाइम, पण काय ते लवकर कळवा। चल मी ठेवते आता, बाय। मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12। मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12। ए रम्या, काय झालं रे? काय तुझ्या थोड्या 12 वाजलेत? काही नाही रे, तुझी वहिनी आज परत बोलली। काय रे, आई वडिलांचंच का? हो यार, काय करावं समजतच नाही। टेन्शन कसलं घेतोय? जे होईल ते चांगलं होईल। चल, एकदम कडक चहा घेऊ। रमेश, काय बोलायचं आहे रे बाळा तुला? आई बाबा, मला तुम्हाला काही। रमेश, जेवण केलंस का रे बाळा? हो आई, आई बाबा, मला काहीतरी बोलायचं आहे तुमच्यासोबत। बाळा, खरं जेवण केलंस का तू? हो, केलंय मी जेवण। अगं तू जरा गप बसशील काय? बोलू दे की त्याला। आई बाबा, मी आणि रुपालीने लग्नाचा विचार केलाय। अरे वा, आनंदाची बातमी आहे की। देव तुम्हाला सुखी ठेव। हे घे आणि रुपालीला दे। पण बाळा, तू जेवण केलंस ना नक्की? हो, केलंय आई। लग्नानंतर मी आणि रुपाली दोघेच राहणार आहोत। आई, तुला सर्व माहिती आहे, लग्नानंतर तू आणि बाबा नकोत आमच्यामध्ये, असं रुपालीचं म्हणणं आहे। जशी तुझी इच्छा, होऊ दे तुझ्या मनासारखं। हे पहा बाबा, मनाला लावून घेऊ नका। आम्ही तुमची राहायची व्यवस्था केली आहे वृद्धाश्रमात। बरं, लय विचार करत बसू नका, झोपा आता। मी सकाळी सोडणार आहे तुम्हाला वृद्धाश्रमात। अहो, रमेशला बघायचं आहे, फोन करा ना त्याला। एकदा येऊन भेटून जा म्हणावं। काय करत असेल व? जेवण करत असेल ना वेळेवर? लावा की त्याला फोन तेवढा। बरं थांब, लावतो फोन, लावतो त्याला। हॅलो बाळा, कसा आहेस? हा, ठीक आहे बाबा, तुम्ही कसे आहात? अरे अरे तुझी आई लय आजारी आहे। एकदा येऊ भेटून जाणार बाबा तिला। हो बाबा, येईल नक्की वेळ मिळाल्यावर। बरं चला, कामात आहे मी। काय बोलला बाळा आपला? त्याला शेवटचं पाहायचंय। बोलवा ना त्याला एकदा। ए अगं, काय होतंय तुला? काय होतंय असं तुला? ए विठ्ठल, विठ्ठल, ये इकडं बघ ना काय होतंय हिला। ए अगं, काय होतंय तुला? थांब, आपण दवाखान्यात जाऊ। ए अगं, रमेश, अगं उठ ना ग, उठ। तू नाही जाऊ शकत सोडून मला असं वारद्यावर। उठ ना, ए अगं उठ।
माझी 7 जन्माची साथ अशी सोडून जाऊ नकोस ग. ओठ. ओठ. काय रे रमेश, आलास वय? अरे यायचंच होतं की. पर लय उशीर केलास गाड्या यायला. अरे उशीर कसला, बरोबर टायमालाच आलोय. बघ ते बी लग्नाची पत्रिका घेऊन. अरे मला वाटलं आता तरी आला चिर माणसात, पर तू माणूस मानाच्या लायकीचा पण नाही राहिलास. संपत, काय बोलतोयस तू, हे कळतंय का? अरे काय म्हणू तुला सांग की, तुला लहान होतास तेव्हा तुझी एक किडनी निकामी झाली. तेव्हा त्या माय माऊलीनं स्वतःची किडनी काढून तुला जगवलं. अरे स्वतःच्या पोरासाठी तर कुणी बी करतं, पर तू तर अनाथ होतास. अरे पोटच्या पोरासारखं तुला त्यांनी सांभाळलं. त्या आई बापाला सोडून गेलास वय वाऱ्यावर. संपत, काय बोलतोय तू हे? मी अनाथ नाहीये, हे नाही होऊ शकत. तू खोटं बोलतोय. मी जाऊन विचारतो आत्ताच्या आत्ता आईला. उशीर केलास गडे यायला. त्या माय माऊलीनं तर तुझं नाव घेत घेत कधीच श्वास सोडला रे, कधीच श्वास सोडला. संपत, आई आई गेली, मला एकट्याला सोडून गेली. मला आईकडं जायचंय. आई. करू काय सुचेना, अश्रू कुणी पुसेना. करू काय सुचेना, अश्रू कुणी पुसेना. हा तुझा बोला मला सोसवेना. तू जीव प्राण माझे, तू सर्व भान माझे. तुझ्या एका हाकेसाठी जुरे जीव माझा. आई अगाई रुसलीस का बोलना. आई अगाई रुसलीस का बोलना. आई, ए आई, अगं उठ की ग आई, चुकलं माझं. उठ आई. बाबा, आईला उठवा बाबा. बाळा, ती झोपली आता निवांत. आता कधीच उठायची नाही. पण जाता जाता सांगून गेली, माझ्या रमेशची काळजी घ्या. त्याच्या होणाऱ्या बायकोला नाही ना आवडत आपण दोघं त्यांच्यात, तर माझ्या माग तुम्ही पण जाऊ नका असं म्हणाली. नाही येत बाळा आम्ही तुमच्यात. जा बाळा जा, तुला तुझं आबाळ मोकळं आहे. उशिरा का होईना पण तुला तुझी चूक कळाली. अहो पण मला सांगा, मुलींना पोरांकडून सगळ्या अपेक्षा असतात, पण त्यांचं आई वडील का नको असतात? का आपल्या आई वडिलांसारखं सासू सासऱ्यांना बघू शकत नाहीत त्या? का कधी सासू सासऱ्याची लेक बनून राहत नाहीत? सांगा ना. आईची आई बनून बाळांनो कधीतरी वागा ना. तिचा खडबडीत हात एकदा हातात घेऊन बघा ना. किती कर्तृत्व गाजवा तुम्ही, झेप कमीच पडते. आईनेच कडेवर घेतल्यावर आपली उंची वाढते. उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गोष्टी आणता? आईच्या पोटी जन्माला येता आणि
आणि देव कुठं आहे म्हणता. आई बाप कणा असतो कुटुंबाचा. आई बाप कणा असतो कुटुंबाचा. कष्ट सोसतात अमाप, घास घालतात सुखाचा. आईची माया बापाची छाया आता या पिढीला कळत नाही. आईची माया बापाची छाया आता या पिढीला कळत नाही. म्हणूनच तर मुलं आता संस्कारी घडत नाही. प्रत्येक मुलीला कळते आपली आई, कळतो आपला बाप. मग का वाटतात सासू सासरे त्यांना मनस्ताप. कधीतरी एकदा सासू सासऱ्याची लेक होऊन बघावं. कधीतरी एकदा सासू सासऱ्याची लेक होऊन बघावं. माणूस आहोत आपण, माणूस म्हणून जगावं. आपण पाहिलात जिवंत देखावा व्यथा. मंडळाचे आधारस्तंभ हिंदू